घरगुती गॅस सिलेंडर बुकिंग केल्यानंतरही शहरी भागामध्ये 25 दिवसात तर ग्रामीण भागात 45 दिवसांमध्ये मिळणार आहे. मध्य पूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्यामधील व्यावसायिक गॅस पुरवठा आवश्यक असणाऱ्या सर्व संबंधित शासकीय विभाग तसेच जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारचे रुग्णालय यांना व्यावसायिक गॅस पुरवठा मागणीप्रमाणे केला जाणार आहे. तर संबंधित विभागांनी तालुकानिहाय याद्या या पुरवठा विभागाला उपलब्ध करून द्यावा. त्याप्रमाणे संबंधित तालुक्यामधील एजन्सीकडून व्यावसायिक गॅसचा पुरवठा संबंधित यंत्रणांना होणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित मध्य पूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगानं LPG पुरवठाबाबतच्या बैठकीमध्ये जंगम मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे जिल्हा समन्वयक प्रसाद मिरखले, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफुडे, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, HPCL, BPCL, IOCL कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी आणि तहसीलदार, तालुका पुरवठा निरीक्षक ही यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जंगम पुढे म्हणाले की आदिवासी विभाग, शिक्षण विभाग, समाज कल्याण, जिल्हा परिषद आणि राज्य आरोग्य, जिल्हा परिषद, राज्य महापालिका, इतर बहुजन विभागांनी शालेय पोषण आहार तसेच आश्रमशाळा, निवासी शाळा यासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची मागणी ही तालुकानिहाय पुरवठा विभागाला तात्काळ सादर करावी. या यादीप्रमाणे संबंधित तालुक्यामधील गॅस पुरवठा एजन्सीला संबंधित यंत्रणेला व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत निर्देश देण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं. जिल्हा सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणीही पॅनिक होऊ नये आणि साठा करून ठेवू नये. सध्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये कुठेही तुटवडा नाही आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये पण असं काही इश्यू होण्याची शक्यता नाही आहे. सर्व गॅस एजन्सी सोबत आमची बोलणं झालं आणि मागणी आणि पुरवठ्यामध्ये कुठेही तुटवडा होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे नियोजन करण्यात आले आहे. सर्व नागरिकांना परत आवाहन करतो की कोणीही पॅनिक होऊ नये आणि साठा करून ठेवू नये. जसं जसं तुम्हाला मागणी लागेल त्या हिशोबाने तुम्ही मधील जिल्ह्यात HPCL आणि BPCL, IOCL या कंपनीच्या 94 गॅस एजन्सीकडून घरगुती व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जातोय. सद्यस्थितीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा बंद केलेला आहे, परंतु घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा नियमितपणे सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये असं प्रशासनालाही सहकार्य करावं आणि गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सी झालेल्या चर्चेनुसार किमान 8 ते 10 दिवसांच्या घरगुती सिलेंडरचा स्टॉक हा उपलब्ध असून त्या कंपनींना नियमितपणे घरगुती गॅस पुरवठा होत असल्याचंही नागरिकांनी काळजी करण्यासारखं कारण नाही असं प्रभारी जिल्हाधिकारी जंगम यांनी सांगितलं. जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागामध्ये कार्यरत असणाऱ्या पुरवठा विभागाच्या निरीक्षकांनी तालुका स्तरावरती गठीत करण्यात आलेल्या दक्षता पथकं व भरारी पथकांमार्फत जिल्ह्यात कुठेही अवैध गॅस सिलेंडरचा वापर होणार नाही या दृष्टीने अत्यंत दक्ष राहून काम करावं. अवैध गॅस वापर तक्रार किंवा माहिती मिळाल्यास तत्काळ त्या ठिकाणी धाडी टाकून कारवाई करावी. यासाठी शहर आणि ग्रामीण भागातील पोलीस विभागानं या पथकांना आवश्यक ते सहकार्य करावं. तसंच गॅस एजन्सीसमोर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केल्यास त्या ठिकाणी पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावं अशीही सूचना जंगम यांनी दिली आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या 4092 शाळांपैकी 3600 शाळांना शालेय पोषण आहारासाठी घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा हा केला जातो. जिल्ह्यामध्ये सर्व अंगणवाड्यांना व्यावसायिक गॅस कनेक्शन दिलेलं आहे, तर 150 वसतिगृह आहेत त्यांना वैयक्तिक गॅस कनेक्शन आहेत. राज्य समाज कल्याण विभागाच्या 16 वसतिगृह आहेत आणि 2 आश्रमशाळांना व्यावसायिक गॅस कनेक्शन आहेत. इतर बहुजन मागास विभागाचे 2 वसतिगृह आणि 97 आश्रमशाळा आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभाग 77 प्राथमिक आरोग्य केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा केला जातो. तर सोलापूर महापालिकेअंतर्गत सर्व शासकीय रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयाला व्यावसायिक गॅस पुरवठा किती प्रमाणामध्ये आवश्यक आहे याबाबत सायंकाळपर्यंत प्रशासनाला सादर केले जाणार आहे. HPCL आणि BPCL,
OCL या कंपनीच्या प्रतिनिधी यांच्याकडून कळवण्यात आलेली आहे की घरगुती वापर हा गॅस सिलेंडर किमान 8 ते 10 दिवस साठा उपलब्ध आहे. तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा अत्यावश्यक सेवांसाठी मागणीप्रमाणे उपलब्ध केला जाणार आहे. घरगुती गॅस पुरवठा कंपन्यांकडून नियमितपणे सोलापूर जिल्ह्यामध्ये उपलब्ध हा केला जात असल्यानं घरगुती गॅस सिलेंडरची कोणत्याही प्रकारची अडचण ही नसल्याची माहिती HPCLचे प्रतिनिधी विनोद कुमार यांनी दिली आहे. प्रारंभी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी मध्य पूर्वाष्ट्रामध्ये युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये इंधन आणि गॅस पुरवठ्याच्या अनुषंगाने ही माहिती दिली आहे. जिल्ह्यात 94 गॅस एजन्सीमार्फत घरगुती आणि व्यावसायिक गॅस पुरवठा केला जातोय. सद्यस्थितीमध्ये व्यावसायिक गॅस पुरवठा बंद असून घरगुती गॅस पुरवठा नियमितपणे सुरू आहे.